आणि इकडे चालले टाटा टाटा जा जा सावकाश जा. 99% बोलते पडले पाहिजे. 99% पाडशील का? नमस्कार मंडळी, मी आविष्कार भोईर पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. त्याचं नाव आहे आविष्कार भोईर ब्लॉग्स. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत उज्जैन येथे. उज्जैनपासून व्हिडिओ स्टार्ट केलेले आहे. प्रवासाचा मला ब्लॉग काढायला भेटला ना, कारण की रात्री निघलेलो आपण आणि 17 तासाचा प्रवास करून फायनली आपण उज्जैनला पोहोचलेलो आहोत. आता जस्ट वाजलेले 6. तयारी वगैरे झाली तर आमच्या. आता आपण जाणार आहोत दर्शनासाठी. महाकालची खूप इच्छा होती माझी उज्जैनला यायची आणि ती आज फायनली पूर्ण होते. आणि संपूर्ण उज्जैनचा परिसर आणि संपूर्ण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. आता आम्ही निघलेलो आहोत दर्शनासाठी. तर चला वेळ न वाया घालवता आपण जाऊया आता दर्शन आणि तुम्हाला ब्लॉगला कंटिन्यू भेटूया आता पुढे. तर गाईज इकडं बघा, हा आहे आमचं हॉटेल आणि इकडं आम्ही सगळी तयारी केली. आई आहे, राज, मावशी, मम्मी आणि काका वगैरे आहे सगळी. मावशी अजून आमची काही निघलेली नाही एक, त्यामुळे आम्ही थांबलो. आणि मम्मीनी आणि मावशी सगळेही बघा कशी एकदम मॅचिंग केलेलं आहे आणि आम्ही मॅचिंग केलं. तर चला आता जाऊया दर्शनासाठी. तर तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी दर्शन कसा होते तो माझा. तर गाईज इकडे बघा, आता आम्ही जस्ट रिक्षा केलेली आहे मंदिरात जाण्यासाठी. आणि ही बघा रिक्षा पर पर्सन 10 रुपये. कितना किलोमीटर आहे का तरी? जास्त लांब नाही, तर तुम्ही पण आमच्या हॉटेलपासून थोडं 1-1.5 किलोमीटर लांब असेल म्हणून रिक्षा केली. हां, तर चला आता जाऊया. तर गाईज मंदिरात जाण्यासाठी आपण टोकरी घेतलेली आणि इकडं पहिलीच झलक आपल्याला बघायला भेटते. आणि इकडे सर्वांनी मस्तपैकी डोक्याला आई बीनी महाकालचा हे लावलाय आणि जय महाकाल. तर चला आता दर्शनाला उभं राहूया लाईनीला. आणि मंदिराचा परिसर बघा, संपूर्ण परिसर कसा एकदम प्रसन्न वाटते. तर चला आता आपण पण जाऊया आता दर्शनासाठी. तर गाईज लाईन बघा, लाईन संपूर्ण. अजून पुढे जायला लागेल आम्हाला तिकडे लाईनीला उभं राहायला. ए राशीव ना लाईनीला उभी, दर्शन घ्यायचं ना तुम्हाला? हा, जय महाकाल. तर चला तिकडे बघू शकता तुम्ही. संपूर्ण आतमध्ये आल्यावर रांग बघा खूप फ्री झाले, एकदम संपूर्ण फ्री आहे. मस्त दर्शन होईल. इकडे बघा आमचे आयोग धावते आणि इकडे दीप राज पूर्णपणे आतमध्ये फ्री आहे. तर बघूया आता दर्शन कसं होतं आपल्याला जवळून. तर मंडळी दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्ही बाहेर आलो. आणि धागा बांधायचं असतं आपले, काहीतरी मनात जे असते ते आपलं धागा बांधायचं असतं, बांधूया. तुझं काय मनात आहे? गाईज दर्शन वगैरे घेतलं आम्ही, सुंदर दर्शन घेतलं. आणि इच्छा होती माझी तरी इच्छा होती जाम उज्जैन बघायचे, महाकालचे दर्शन घ्यायचे. आणि दर्शन वगैरे घेऊन मम्मी वगैरे सगळे आम्ही आता आलेलो आहोत इथे रूमवर फ्रेश वगैरे झालो. आणि आता निघलो तो मी दुसरं दर्शन करण्यासाठी, कारण की आमची बस ही बस आहे, तर ती बस काय जाऊ शकत नाही. त्यामुळं
आणि हे दर्शन आहेत ते आपल्याला बाहेरचे दर्शन करायचे आहेत. जेवढा दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा दाखवण्याचा मी प्रयत्न करीन बाहेरचे दर्शन. तर चला वेलना वाया घालवता बघूया. आता इकडनं मला वाटते इको करायला लागेल. आपला इको किंवा टमटम बोलतात. मला दाखवते मी सगळा कसा काय आणि कुठले कुठले दर्शन आहेत ते पण दाखवते. तर चला गाईज इकडं बघा. आता आपण आलो सांदीपनी आश्रम येते आणि इथं श्रीकृष्ण स्वारींशी संपूर्ण अशी स्टोरी हे केलेली आहे. तर चला तुम्हाला दाखवतो मी ती स्टोरी सगळा इथं प्रिंट केलेली आहे. तुम्हाला तो संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करते. तर चला. आणि इकडं बघा संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही जर येताय उज्जैनला तर संदीपनी आश्रमात नक्की या. कारण की बघितलंच असेल तुम्ही सगळं संपूर्ण श्रीकृष्ण स्वारींचा कसे काय त्या आश्रमात हे घेतात शिक्षण घेतात सगळं सांगितलेलं आहे. तर चला आता आपण इकडचं दाखवलेलं आता आपण दुसरं मंदिर बघायचं आहे आपल्याला. तर चला जाऊया आता मंदिरात. टाईम पण वेळ पण कमी आपली इथं. तर चला इकडं बघा. आता आलोत आपण जस्ट श्री मंगलधाम इथे. आणि मंगलधामला तुम्ही पण या कारण की गर्दी नसते इथे पण. तर हे पण आता दर्शन मस्त चांगल्या रीतीने घेऊ आणि दुसऱ्या इथे जाऊ. तर चला. तर मंडळी आता आपण आलेलो गड किल्ला कालिका मंदिर कालिका मंदिर. आणि आता दर्शन जाम झाले ना आपले. सकाळी पण कसा दर्शन घेतला कसा झाला आपला काल भैरवचं दर्शन. चांगला झाला खूप चांगला झाला. भारी वाटला ना. तर चला आता यो दर्शन घेऊन कुठले आता नेक्स्ट काय आपलं डेस्टिनेशन गुफा बघायची आहे. तर चला भेटूया आता. बघा गड कालिका माता मंदिर. तर चला आता आतमध्ये जाऊया. चालेत बघा कसे. आणि इकडे चालले टाटा जा सावकाश जा. चलो 10 का 20 कुठे तिकडे बघा कशी मिठी मारतात बघा. तर चला माझी रिक्षा तिकडे आहे तर जाते. तर गाईज आता आपण आलो दर्शनासाठी काल भैरव मंदिर याच्या इथं. आणि इकडे बघू शकता परिसर. तर चला काल भैरव मंदिरात बहुतेक मला असं वाटतं गर्दी भरपूर आहे. तर तरी चला आपला किती टाइम लागते कसा टाइम लागते बघा. आता पोचलो श्री काल भैरव मंदिराच्या कमानीशी. रांग पण भरपूर आहे इकडे बघा. संपूर्ण रांग आहे. तर चला
काल भैरव मंदिराचे पण हे झाले, दर्शन झाले. आणि इकडे बघा, ज्याला काय त्याच्या मनात असेल तो बांधायचं असले. स्वर्णू काय मनात काहीतरी ठेवून बांध, नाही तर निस्ती नको. आणि इकडे बघा राज पण म्हणते नवीन चांगली बायको भेटू दे मला. तुला काय पाहिजे? 10वी पास. किती टक्के तरी पडले पाहिजे? 99% बोलते पडले पाहिजे. 99% पाडशील का? तुझे जाम पुरं गेला यो. कोण? ठीक आहे ठीक आहे. चला तिकडं. कुठं फोटो तिकडे घेऊ. चला. दुसरी मारायला गेलो. तुम्ही काय मागला? बायकोसाठी मागला का तुमच्यासाठी? दोघांसाठी. टाइम वेस्ट नको ना आपला. टाइम झाला आधीच जाम. या ना नुसता फोटो. काय काय घेतलं, काय काय होतं दाखवा. क्वार्टर नाही काय? क्वार्टर पिली. तर चला जाऊया. इकडे बघा, मम्मीला प्रयाग असला तर यायला भेटला नाही म्हणून इथं आली दिवे आरतीसाठी. काका कुठली आरती? आरती कुठली? रामगड ना? रामगज ना? रामघाट. रामघाट कुठले? उज्जैनचे रामघाटावर. प्रयागराजला जाऊ शकलो नाही म्हणून आम्ही. मग तेच मम्मीला तेच बोललो, प्रयागराजला गेलीच नाही पण आता इथे तरी आरती कर. तर चला आता. इकडं बघा वातावरण बघा. माझ्याकडे हो, या आमचे सगळे गायडर आहेत. काय का तुम्हाला कसं वाटतं बाबा? मस्त वाटतं. तिकडे नाही जायला भेटलं पण इथं आता आरतीला बघूया आता कसं काय वाटतं ते. सुरुवात होईल. सुरुवात कितीचा टायमिंग होता तरी मामा? 7चा असते ना? 7चा टाइम असतो. हा, तुम्ही नाही घेतलास दीप? ते काय आणला बाय मावशीनी? त्याला 99% पाहिजेत. तुला पण घे. अरे यो काय आहे तो? अरे घे ना यो मला. अजून एक घेऊ का? मग घे ना. तर चला मी पण घेते एक. आणि आरती. नदी बघा, नदी बघा तिकडे बघा. भारी वाटते एकदम. बघा फॉरेनर्स पण आलेत. तर चला आरतीला भेटूया आता. आरतीला
गाईज आरती वगैरे झाली आणि इथे बघा भेल खायला घेतलंय. इकडंच मस्तपैकी नजारा घेत आणि इथंच मी माझी व्हिडिओ एंड करतोय, ब्लॉग एंड करतोय. आज प्रयत्न केला पूर्ण उज्जैनमधलं तुम्हाला जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला. दर्शन वगैरे चांगल्या रीतीने पार पडला. महाकालेश्वर मंदिरात पण आपण गेलतो सकाळी. खूप वाटला नव्हता एवढं लवकर दर्शन होईल, पण दर्शन लवकर झाला. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.